ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला सब ममता को वोट दिया और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत ಹಿಂದುತ್ವ का जीत है। ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳದಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಗೆಲುವಿನ ನಗೆ ಬೀರಿದೆ. ದೀದಿ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಕಮಲ ಅರಳೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಗಿದೆ. ಇದೇ ಖುಷಿಯಲ್ಲಿ ಸುವೇಂದು ಅಧಿಕಾರಿಯವರು ಭವಾನಿಪುರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿದ ಮೇಲೆ ತಮ್ಮ ವಿಜಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ತೋರಿಸಿದ್ರು. ಇದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು. ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಅವರನ್ನ ಸೋಲಿಸೋದು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಇದು ಮಮತಾ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಅವರ ರಾಜಕೀಯ ನಿವೃತ್ತಿ. ಈ ಸಲ ಕೂಡ 15,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತಗಳಿಂದ ಸೋತಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮತ ಹಾಕಿದ್ರು. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 77ರಲ್ಲಿ ಮತದಾನಕ್ಕೆ ಬಂದ ಎಲ್ಲಾ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಮಮತಾಗೆ ಮತ ಕೊಟ್ರು. ಹಿಂದೂಗಳು, ಸಿಖ್ಗಳು, ಜೈನರು ಹಾಗೆ ಬೌದ್ಧರು ನನ್ನನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದು ಹಿಂದುತ್ವದ ಗೆಲುವು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇನ್ನು ಸಿಪಿಎಂ ಪಕ್ಷದ ಬಲವಾದ ಬೆಂಬಲಿಗರು ನನಗೆ ಮತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಭವಾನಿಪುರದಲ್ಲಿ ಸಿಪಿಎಂಗೆ 13,000 ಮತಗಳಿದ್ದು ಅದರಲ್ಲಿ ಕನಿಷ್ಠ 10,000 ಮತಗಳು ನನಗೇನೆ ಸಿಕ್ಕಿವೆ. ಆ ಸಿಪಿಎಂ ಮತದಾರರಿಗೆ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಬೆಂಗಾಳಿ ಹಿಂದೂಗಳು ಬಹಿರಂಗವಾಗಿ ನನಗೆ ಮತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಜೊತೆಗೆ ಗುಜರಾತಿಗಳು, ಜೈನರು, ಮಾರ್ವಾರಿಗಳು, ಪೂರ್ವಾಂಚಲಂದವರು ಹಾಗೆ ಸಿಖ್ ಸಮುದಾಯದವರು ಕೂಡ ನನಗೆ ಮತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ನನಗೆ 2-3 ಸಲ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರು. ಭವಾನಿಪುರದ ಬಗ್ಗೆ ಆತಂಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು. ನಾನು ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತಿನ ಹಿಂದೆನೇ ಮಾಹಿತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಫೋನ್ ಬಳಸೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅವಕಾಶ ಇರಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಯಾರೊಂದಿಗೂ ಮಾತನಾಡಲಿಲ್ಲ. ಈಗ ನಾನು ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಜೊತೆಗೆ ನಂದಿ ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಕೂಡ ಪಡೆಯಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತಾನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ये बहुत जरूरी था। ममता बनर्जी का हराना बहुत जरूरी था। ममता बनर्जी का राजनीतिक संन्यास अभी हो गया है। 21 में नंदीग्राम में हारी, इस बार हार गया। इस बार भी हारा 15,000 से ज्यादा वोट से। उनको खुल के मुसलमान वोट दिया। वार्ड नंबर 77 में जितना मुसलमान वोट देने के लिए निकला सब ममता को वोट दिया और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है। ये जीत बंगाल का जीत है। ये जीत नरेंद्र मोदी जी का जीत है। आरोप लगा रही है कि उनके साथ उन्होंने 15 राउंड तक थी। जब उनका मार्जिन खत्म करके मैं 536 वोट से आगे निकल गई तब उन्होंने भागना चालू कर दिया। मुझे खास करके जो बंगाली हिंदू एरिया है चेतला 82 नंबर वार्ड, वो खुल के वोट डाल दिया और सीपीएम का जो लूथ सपोर्टर है, हिंदू सपोर्टर, सब लोग वोट किया। सीपीएम का 14,000 वोट था भवानीपुर में, वो कम से कम 10,000 वोट मुझे ट्रांसफर कर दिया। मैं नीचे जो सीपीएम का वोटर्स है उनको भी आभार प्रकट करता हूं। और चेतला में जितना भी बंगाली हिंदू है सब लोग खुल के वोट किया। इसका साथ गुजराती, जैन, मरवाड़ी, हमारी पूर्वांचली, सिख समाज सब लोग खुल के वोट किया। मैं खास करके राजस्थान का 8 एमएलए को प्रणाम करता हूं। राजेंद्र राठौड़ जी का नेतृत्व में ये लोग बहुत काम किया मेरे लिए। और गुजरात से अशोक जी आया था, उन्होंने, उनका टीम भी बहुत मेहनत किया है। मैं सबको प्रणाम करते हुए एचएम सामने 2-3 बार फोन किया था। उन्होंने भवानीपुर लेकर थोड़ा कंसर्न भी था। मैं उनको बता दिया कुछ देर पहले। बाकी तो किसी का साथ बात नहीं हुआ। मैं तो फोन अलाउ नहीं था, इसलिए फोन बात नहीं हुआ। मैं अभी हल्दिया जा रहा हूँ, वह सब वेट कर रहा है। नंदीग्राम का सर्टिफिकेट भी लेना पड़ेगा। ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗ್ಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ.